कालपासून माझा असा बिलकुलच मूड नव्हता बरं काय. म्हणजे असं एकदम माझा जीवच नसल्यासारखा झालेला. तर आज मी बोललो की लास्टचा व्हिडिओ काय येणार नाही असं तसं काय बोललो की बाबा आमचं इथं समाप्त. मग त्याच्यानंतर पूजा पण बाबा आमचं दोघांचं बोलणं झालं नेमकं काय आहे विषय, कोणाचं मन दुखावलं आहे. आणि तिला माहीत नव्हतं माझ्या 2 दिवसापासून काही जे टेन्शन आहे, तिला मी काही बोललो नव्हतो. पण त्यांनी ओळखलेलं काय तर झालं आहे, मी नाराज आहे असं त्यांना सतत वाटत होतं. मग ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ काढला त्याच्यानंतर दोघं बाबा बसलो आहे, मग मला थोडंसं मी भावुकच होतो खरं. व्हिडिओतच माझं असं रडू वाटत होतं, पण मी तेव्हा असं कंट्रोल केलं स्वतःला. मग त्याच्यानंतर आम्ही बसलेलो, मग ती बोलली मला की बाबा झालं आहे काय ते सगळा विषय आम्ही एकमेकांसमोर मांडला. मग त्यांनी पण असं म्हणलं काय तुम्हाला बोलायचं कळतच नाही, कसं बोलावं काय बोलावं. बाबा समोरचा व्यक्ती आपल्याला असा बोलेल का हा तरी थोडा विचार येऊ द्यावा डोक्यात, आणि मग नंतर बोलावं असं काही त्यांनी बोललं. आता ती काही इथं नाही आहे, मी धाराशिवला आलो आहे सध्याला. हे पाठीमागं बघू शकता तुम्ही इकडं बाजार, जे धाराशिवकडले असतील किंवा ताजमहल टॉकीज ओळखत असतील, ही आहे ती ताजमहल टॉकीज, तिथं मी उभारलो आहे. मग आणि त्याच्यानंतर ती म्हणते की नको एवढं पुढं यायला पण खूप मेहनत घ्यावी लागते. मग कसं तर मेहनत घेऊन इथपर्यंत आलो आहे, मग इथं का सोडायचं. आणि माझ्या खूप साऱ्या ताईंची कमेंट आल्या मला, त्या सुनंदाताई, संगीताताई, खूप साऱ्या ताई आहेत आणि दादा पण आहेत. त्यांनी म्हणलं की इथून पुढं तू विचार करून बोलत जा आणि भांडणं वगैरे पण नको करत जाऊ. तू इथपर्यंत यायला पण खूप मदत म्हणजे मेहनत घेतला असशील, लहान लेकरं आहेत, 4 पैशाची तुला मदत होईल, कशाला बंद करतोय, आम्ही तुझ्या व्हिडिओची आतुरतेनं वाट बघतो, अशा तशा कमेंट आल्या. त्यातनं माझं एक मन कुठं तर म्हणतं आहे नाही बंद करायचं नाही ना काय नाही. आणि मेन म्हणजे ज्या व्यक्तीचं आपल्यापासून मन दुखावलं गेलं होतं त्यांनी पण आपल्याला माफ करून टाकलं आहे. म्हणजे असं नाही बरं का की त्यांनी माझ्यावरती नाराज होते, रागावले होते, रुसले होते म्हणून मी व्हिडिओज बंद करणार होतो, म्हणजे असं त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी बंद करणार होतो किंवा त्यांना असं इमोशनल ब्लॅकमेल करत होतो असं समजू नका. मी लई येडा आहे, मी जो आपल्यासाठी त्याच्यासाठी काहीही करेल. त्या आपल्याला एवढं जीव लावतात आणि त्यांचं आपल्याकडनं मन दुखावलं आहे, मग आपलं तोंडच कोणाला दिसू नये असंच करून टाकणार होतो. आणि आता यात पण काही कमेंट करतील की हा नाटक होता त्याचा, म्हणत होता. बघा मी बोललो, एकाची कमेंट आहे कोणाची तरी की हा काही बंद वगैरे करत नसतो, तो उगं बोलतोय, त्याचा तो स्टंट आहे आणि बघा तो परत व्हिडिओ टाकणारच. आता तो म्हणेल बघा मी बोललोच होतो किंवा बोलले होते की हा मुद्दाम करतोय आणि टाकलं की नाही यानं व्हिडिओ. तर आता माझ्या तुमच्या एकाचं ऐकून मी एवढ्या जणांचं मन दुखवायचं नाही आहे ना मला. आज कितीतरी ताईंचं माझ्यावरती प्रेम असलेलं त्यांनी म्हणतात नाही बंद करायचं नाही असं, मग मी का बंद करू. आयला हे सितारे जमीन पर नवीन मूवी आहे काय. मला तारे जमीन पर माहीत आहे, पण हा सितारे जमीन पर आहे, आमिर खानचा नवीन मूवी आहे वाटतं. ताज सिनेमामध्ये लागला आहे, ताजमहल टॉकीजमध्ये. मी आलतो बाजाराला आणि वाट बघतोय मी कोणाची तरी इथं, त्यामुळं थांबलो आहे इथंच समोर. मग तिथं लई कालवा होता ना म्हणून मी इकडं आलो साईडला. तो दादा ऐकतोय वाटतं बहुतेक मी काय बोलतोय ते. आणि खूप साऱ्या ताईंचं प्रेम आहे माझ्यावरती, माझ्या ज्या रागवत्यात त्या म्हणजे ज्या मला बोलतात, ज्या माझ्या चूक झाल्यानंतर मला बाबा एक शिवीगाळ नाही हो, म्हणजे त्याला काय म्हणतात समजावण्याचा प्रयत्न करतात बाबा. कसं तर म्हणजे रागावून करून त्यांचं देखील माझ्यावरती खूप प्रेम आहे. त्यांनी सगळ्यांनीच कमेंट टाकल्यात की दादा व्हिडिओ करायचं बंद करू नको. आणि एक कोण आहे मला पण माहीत नाही, फेक आयडी आहे, तो म्हणतोय मला तू मर म्हणतोय मला. आता मला सांगा मी मेल्यानंतर माझ्या लेकरा बाळाचं कसं होईल ना. आता कालच मी असं बोललेलो की त्या विमान क्रॅश होण्यापेक्षा जर माझं एकट्याचं जीव गेलं असतं तर मी एकट्यानं जीव दिला असतं. देवानं माझं जीव न्यायचं होतं पण त्यांचं वाचवायचं होतं, ते बरोबर आहे. तसं झालं असतं तर मी दिलं असतं खुशी. आज कितीतरी 250 लोक वाचले असते आणि मी गेलो म्हणजे एक कमी झालं म्हणजे काय बिघडलं नसतं असं. पण उगीच मर कशाला म्हणायला बाबा. आता ते झालंय, हां ते रिटर्न होत असेल ना आणि देव म्हणत असेल की एक जीव कोणतर द्या म्हणजे हे जीव वाचवतो, तर मी सहखुशीनं जीव देईल.
पण जरा कमेंट करताना विचार करून कमेंट कर बाबा. मर म्हणतोय काय, आधीच तर मी टेन्शनमध्ये आहे, मी 2 दिवस डिप्रेशनमध्ये चाललो आणि त्यात तुझे कमेंट मर. मग खरंच मेलो तर तुला तर काय भेटेल काय माहीत, आनंद भेटणार आहे. दुश्मन आहे माझा तू. कोण, जवळचा आहे का की गल्लीतला आहे, कोण आहे? असं करणाऱ्या कमेंट ते काही ज्या असतात ते जवळचेच असतात, त्यामुळं त्यांचं काही मी इथं घेत नाही. असं ऐकतो, असं सोडून देतो, असं बघतो, असं इग्नोर करून टाकतो. पण माझ्या प्रिय व्यक्तींचं मन दुखावलं गेलं की मग मी जगू शकत नाही. बरं, त्यांनी पण माफ करून टाकलं मला मोठ्या मनानं. इथून पुढं खूप काळजी घेईल बाबा मी, कधी नाही मन दुखावं असं. इथं आहे छोटा मोठा हॉटेल वगैरे आहेत अशामध्ये. मी बाहेर पडलो ना तुम्हाला नुसता गर्दीच गर्दी दिसेल. म्हटलं मी आता मला जायला पण उशीर होईल, म्हणलं जाता जाताच वाटला रस्त्यालाच व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. एकतर पावसाचा आभाळ खूप झाला आहे, व्हिडिओ अपलोड व्हायला पण खूप प्रॉब्लेम असतोय. मग त्यामुळं पटकन करून घ्यावं म्हणलं. नेटवर्कच नसतो ना पावसा पाण्याचं. कुंकू माझ्या इथं गाडीच्या कवरवरती थोडासा पडलेला, तो लावला मी इथं होता तो. मस्त वाटतंय असं, मला आवडतंय लावायला. कोणी कोणी बाबा इथले जवळचे असतील त्यांनी यात बघितलं असेल मूवी. मी माझ्या आयुष्यातला पहिला पिक्चर कोणता पाहिला आहे माहिती आहे का? मराठी पिक्चर पाहिला आहे मी, चिमणी पाखरू. मला लय आवडलेला तो. मी खूप लहान होतो तेव्हा मी, आणि तेव्हा मी या थिएटरमध्ये पाहिलेला तो मूवी पहिल्यांदा. मी, माझी ताई, आई, तेव्हा ताईचं लग्न नाही झालेलं, तेव्हा ताईचं लग्न वगैरे झालं नव्हतं. लातूरची बहीण, माझी दुसरी एक मोठी बहीण, आई आणि मी, आम्ही 4 आलेलो मराठी पिक्चर तो बघायला, चिमणी पाखरू. लय भारी पिक्चर तो. त्यावेळेस सगळे रडायचे बाबा थिएटरमध्ये. म्हणजे असं असतं ना, खरंच वाटतं ना ती स्टोरी वगैरे बघून. तर तुमचा मान ठेवून तुमचं पण मन दुखावणार नाही हे बघून परत माझा व्हिडिओ तसंच राहील कंटिन्यू. आणि मरणार नाही रे बाबा, तू कोण जे आहे ना मर म्हणायला. डिप्रेशनमध्ये माणूस असला आणि त्याला मर म्हणल्यावर खरंच मेला तर अवघड आहे का नाही? उगच मर, तू मर अशी कमेंट टाकलंय त्यांनी. जाऊ द्या, टाकू बापडीचं. पावसाचा आबाळ खूप झालं आहे, मला जायचं आहे घरी. काय माहीत कधी येते तर काय नाही. कोणत्या पोरीची वाट बघा ना बरं का, नाही तर मन चाल बाबा दुसरंच. इकडं गाडी मी कधी लावत नाही, मी गाडी तिकडंच लावतोय समोरासमोर. तिकडं बाजार भरतोय ना, म्हणजे तिथं समोरच ते काही गाळ्या आहेत बघा, तिकडंच लावत असतो मी. पण आज मी इकडं लावल्या. चला, पाऊस आला बाबा, मोबाईल भिजला तर. चला बाय.